नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि सैमान लोकान हंती न निबध्यते. वारा जरी वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखी उरे. का सेंदे द्रुती राहे का पुरे वेचलेनी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील ज्या महापुरुषाचा अहंकार नाहीसा झालेला आहे, ज्याची बुद्धी पाप पुण्यामध्ये लिप्त होत नाही, अशा महापुरुषाच्या हातून संपूर्ण त्रैलोक्याचा जरी घात झाला तरी तत्वतः मात्र तो कुणाचा वधही करत नाही किंवा कोणत्याही कर्मापासून बंधनाला प्राप्त होत नाही. अर्थात ज्ञानी पुरुषाचं कर्मामध्ये राहणं, पण कर्माचा कोणताही अंगाला स्पर्श लागू न देणं किंवा कर्मापासून प्राप्त होणारं पापपुण्य, त्या पापपुण्याचं फळ असणारं सुखदुःख यांचाही भावी जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध न राहणं, असं या ज्ञानी पुरुषाचे एक अलौकिक लक्षण किंवा ज्याला अपूर्वता जीवन असं म्हणतात, ते भगवान परमात्मा प्रतिपादन करतात. फल काय मिळणार आहे? मुक्त पुरुषाचा जर आपण निर्धार केला तर त्यांना ज्या लक्षणाने, ज्या साधनाने किंवा ज्या बोधाने त्यांची मुक्तता प्राप्त झाली, तीच मुक्तता आपल्यालाही प्राप्त होऊ शकते. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू किंवा तैसे हार पले आपण पे पावे. तै संता ते पाहता गिवसावे. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. संत पुरुषांच्या चरित्राचं कायम वर्णन करावं, कायम त्यांचं श्रवण करावं. कारण अप्राप्त वस्तू असणारी जी आपली आत्मवस्तू ती यांच्या चरित्र श्रवणाने किंवा कीर्ती श्रवणाने आपल्याला प्राप्त होऊ शकते. असं असल्यामुळे भगवान परमात्मा या 17व्या श्लोकामध्ये त्या पुरुषाचा बोध प्रतिपादन करतात की ज्याला आपण देह स्वरूपाचे आहोत असा विचार निर्माण झाला, त्याचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि मग ते अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय देहात्मत्व भ्रांती निघून जात नाही. श्रीगुरूंच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे की त्या योग्य अधिकाऱ्याला ते तत्त्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात. त्या महावाक्यामुळे अज्ञानाच्या आवरणाचा भंग होतो आणि जीवाच्या आणि ईश्वराच्या लक्ष स्वरूपामध्ये असणारं अखंड ऐक्य, त्या अखंड ऐक्याला तो प्राप्त होतो. आता हे ऐक्य प्राप्त झालं की जीवाच्या ठिकाणची जीवत्व दशा नाहीशी होते आणि त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. मग तो जीव हे भाष सरे, आब्रह्म परमात्म बोधे भरे. आणि परब्रह्म हे व्यापक आहे, संकोचित स्वरूपाचं नाही. बृहत्वाद ब्रह्म जे अत्यंत मोठं आहे, ज्याला देश काल वस्तूचा कोणताही परिच्छेद नाही, अशा ब्रह्मभावाला जो प्राप्त झाला, त्या व्यापक ब्रह्मभावामध्ये अल्प असणाऱ्या जगाला आणि जगतातलाही अल्प असणारा अंश देह याला कोणत्याही प्रकारे द्वैताची जागा राहत नाही. असा महापुरुष ब्रह्मभावाला प्राप्त झाला की त्याच्या दृष्टिकोनातून जग राहत नाही. जसं की सूर्यास्त झाला आणि चंद्राचा उदय झाला की मृगजळाचा पूर प्रतीतीला येत नाही, किंवा एखादा मनुष्य जागृतीला प्राप्त झाला तर स्वप्न त्याला दिसत नाही. तसं आत्मबोधामध्ये प्रविष्ट झाला की त्याला अहंता आणि ममता सतावत नाही. असा पुरुष द्वैताचा शोध घेऊ लागला तरी त्याला द्वैतामध्ये सुद्धा आपल्या स्वरूपाचाच परिचय होतो. इदम सर्वम यत् अयम आत्मा, या बोधाला तो प्राप्त झाला. हे समस्त ई श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. मनोनी भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. ज्याच्या बोधामध्ये कर्म अवशिष्ट राहिलं नाही, दृश्य दर्शन आणि द्रष्टा हे त्रिपुटी अवशिष्ट राहिले नाही. त्याचा आपण काल थोडासा विचार केला होता. सर्व व्यापक चैतन्याला जर अंतःकरणाचा उपाधी लागला की त्याला द्रष्टा नाव येतं, त्याच चैतन्याला अंतःकरण वृत्तीचा उपाधी लागला की ज्ञान हे नाव येतं.
आणि त्या चैतन्याला एखाद्या विषयाचा उपाधी लागला की ज्ञेय असं नाव येतं. म्हणजे अंतकरणाचा उपाधी म्हणून द्रष्टा, अंतकरण वृत्तीचा उपाधी म्हणून दर्शन, विषयाचा उपाधी म्हणून ज्ञेय. म्हणजे ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता एका चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार घडण्याकरता क्रमशः विषय, अंतकरणाची वृत्ती आणि अंतकरण हे उपाधी कारण आहे. जर आपण हे उपाधी बाजूला केले तर फक्त एक अवशिष्ट चैतन्य शिल्लक राहतं. आणि जे उरतं, काही बाही जे उरे त्याला ब्रह्मस्वरूप असं म्हणतात. ते पाहण्याचा विषय नाही, ते जाणण्याचा विषय नाही, अनुभवाचा सुद्धा ते विषय होऊ शकत नाही. म्हणून त्याला ज्ञानोबा आहे काही बाही जे उरे. आणि अशा आत्मस्थितीचा जो राजा झाला आहे तो या देहामध्ये आपण आहोत असं काय जाणणार आहे. व्यापक आहे तो. व्यापक समुद्र मिठाच्या खड्यामध्ये सामावला जात नाही. व्यापक असणारा आकाश ते घटामध्ये कुठं सामावलं जाणार आहे. किंवा व्यापक असणारा फार मोठा वृक्ष मोहोरीसारख्या आकाराच्या बीजामध्ये सूक्ष्म रूपाने राहू शकतो, सूक्ष्म अवस्थेमध्ये, पण संपूर्ण व्यापक रूपाने मात्र राहायला असं दिसत नाही. तसं जो ब्रह्मभावाला प्राप्त झालेला आहे, ज्याची वृत्ती तदाकारतेला प्राप्त झाली, तो 3.5 हाताच्या देहा एवढाच मी आहे असं स्वतःला मानत नाही. आणि जे कर्म त्याला करायचं आहे, जे कर्म त्याच्या हातून घडणार आहे ते कर्मही त्याच्यापेक्षा वेगळं नाही. तैसे जे तेने करावे ते तोच आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेष्ठावे करतेपणे. कर्म जर आपल्यापेक्षा वेगळं असतं तर त्या कर्माने आपल्याला बंधन निर्माण करून दिलं असतं. पण कर्म आणि आपण स्वरूपाने एकच असेल तर एकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार घडत नाही. जसा अग्नी अग्नीला पोळू शकत नाही, पाणी पाण्याला बुडवू शकत नाही, तसं कर्म हे त्या महात्म्याचं स्वरूप असल्यामुळे ते कर्म त्याला बंधनाला प्राप्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे गगनाला कोणतीही रिकामी जागा नाही, कारण गगन सगळीकडे व्यापक आहे. समुद्राला कोणताही प्रवाह नाही, कारण समुद्राचं अथांग स्वरूप आहे. किंवा ध्रुव ताऱ्याला जाण्या येण्याची कुठे आवश्यकता नाही. अशाच प्रकारे ज्याच्या बोधामध्ये अहंकाराचा भाव पूर्णपणे नाहीसा झालेला आहे याला म्हणतात विद्या. हे आहे आत्मज्ञान. पण एकाच पुरुषाच्या ठिकाणी आत्मज्ञानही राहू शकतं आणि प्रारब्ध राहू शकतो. हे 422 क्रमांकाची जी ओवी ना, त्या अर्ध्या ओवीमध्ये आत्मज्ञानाचं प्रतिपादन आहे. आणि पुढे येणाऱ्या तरी देहा जव निर्वाहो तव आथी कर्मे यामध्ये प्रारब्धाचा संबंध आहे. म्हणजे प्रारब्ध ज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या विरोधी नाही आणि आत्मज्ञानसुद्धा प्रारब्धाच्या विरोधी नाही. दोघाची फलं किंवा साध्य भिन्न भिन्न आहे. आत्मविद्येचं फल काय आहे? जगताचं मिथ्यात्व प्रतिपादन करणं आणि मोक्ष प्राप्त करून देणं. म्हणून आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या जगताला मिथ्या ठरवते, हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. आणि प्रारब्धाचं सामर्थ्य काय आहे? कोणत्याही जीवाला सुखदुःखाचा साक्षात्कार करून देणं, त्याला भोग म्हणतात. हे प्रारब्धाचं काम आहे. म्हणून ब्रह्मविद्या किंवा आत्मज्ञान प्रारब्धाला नष्ट करत नाही किंवा प्रारब्ध आत्मज्ञानाला नाहीसं करत नाही. फक्त प्रारब्धाने सुखदुःख दिलं की त्या सुखदुःखाला ब्रह्मज्ञान मिथ्या ठरवतं. तुम्ही असं म्हणाल मिथ्या ठरवलं तर सुखदुःख होऊ होऊ शकतं. चित्रपट पाहणारे माणसं असतात किंवा नाटक पाहणारे माणसं असतात, पण ते नाटकच आहे की नाही. जे टिकू शकत नाही त्याला नाटकच म्हणतात. पण त्याच्याशी ते जरी खोटं असेल, उदाहरणार्थ याच अध्यायामध्ये पुढे येणार आहे, ज्ञानोबा म्हणतात चित्रीचे जड होता असं. त्या चित्रपटावर ते हनुमंतरायाने लंका जाळली असं दिसतं की नाही. आणि धडधड अशा प्रकारची लंका जळू लागली तर कोणताही मनुष्य टी व्हीवर पाणी ओततो का? नाही होतात, कारण त्याला माहिती आहे दिसण्यापुरतं आहे. किंवा मग पावसाचा वर्षावच होऊ लागला, ते वसुदेवजी भगवंताला घेऊन चालले असं चित्रात दिसू लागलं आपल्याला. वरी छाया करी शेष, हे पाऊसही आपल्याला दिसतो आहे. किंवा गोवर्धन पर्वत धारण केला की तेव्हा पाऊस दिसतो की नाही चित्रपटामध्ये. मग एखादा व्यक्ती छत्री घेऊन येतो का? नको. टी व्ही ओली व्हायला नको, कारण ते दिसण्यापुरता आहे, त्याचा परिणाम होत नाही. तसाच प्रकार आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा
हे प्रारब्ध आणि आत्मविद्या यांचा विरोध नाही. मिथ्या असणाऱ्या प्रारब्ध कर्मापासून देखील सुखदुःख होऊ शकतं. फक्त एवढं आहे की ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरण वृत्तीवर फरक होत नाही. बाबा एक स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, जर ज्ञानी पुरुषालाही सुखदुःख होतंच आणि अज्ञानी पुरुषाला सुद्धा प्रारब्ध आणि सुखदुःख होतंच, तर फरक काय आहे? एक सगळ्यात मोठा फरक आहे, एक ज्ञानी आहे आणि दुसरा अज्ञानी आहे. हा तर फरक आहेच आहे, पण सुखदुःखाच्या बाबतीमध्ये एक फरक आहे. ज्ञानी पुरुषाला फक्त एक दुःख होतं, कोणतं? प्रारब्धाने ज्ञानी पुरुषाला फक्त एक दुःख होतं, पण अज्ञानी पुरुषाला दोन होतात. एक, प्रारब्धाने त्याला दुःख होतं आणि दोन, हे दुःख मलाच का झालं असं विचार आणि दुसरं दुःख होतं. म्हणजे फरक असा आहे, ज्ञानी पुरुषाला दुःख झालं तर एकच होईल आणि अज्ञानी पुरुषाला दुःख झालं तर त्याला दोन प्रकारचं होईल. म्हणून आत्मज्ञानाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि प्रारब्धाच्या ठिकाणी बलवान आहे. दोन्हीचाही कोणत्या प्रकारे फरक होऊ शकत नाही. आता इथपासून पुढे येणाऱ्या ज्या ओव्या आहेत ना, ह्या ओव्या इतक्या महत्त्वाच्या आहे, याला आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये जीवनमुक्ती मानलेली आहे. म्हणजे काय? एखाद्या उत्तम अधिकाऱ्याला कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या मुखारविंदातून श्रीगुरूंच्या कृपेपासून महावाक्याच्या निमित्ताने जेव्हा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक त्याची वृत्ती होते, त्यालाच आपण आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतो. ज्या काळामध्ये ब्रह्मज्ञान होतं त्या काळात ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणारी वृत्ती एक क्षणभर असते आणि ती वृत्ती अनंत काळातल्या पुण्याचा परिपाक असतो. ती वृत्ती एकदाच होते, पण एकदा जरी ती वृत्ती आपली झाली की आपलं जीवन कृतार्थ होऊन जातं. आता त्याचा हा अंतिम जन्म आहे. ज्या जन्मामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होतं तो आपला अंतिम जन्म असतो किंवा अंतिम जन्मातच ब्रह्मज्ञान होतं. कारण ब्रह्मज्ञान झालं की एकदा त्याचे प्राण, त्या प्राणाचं उत्क्रमण झालं की नस पुनरावर्तते, तो पुन्हा माघारी येत नाही, म्हणजे जन्माला येत नाही. हे साधकाचं लक्षण आहे बरं. ज्ञानोबारायसारखे, तुकोबारायसारखे महात्मे मात्र वारंवार कल्पापर्यंत येऊ शकतात. येतो जातो आम्ही देवाचे सांगाते तुका म्हणे गात देवनाम, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो, या आलो पदातून स्वातंत्र्य प्रतिपादन केलेलं आहे. त्यांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे, ते येऊ शकतात किंवा सदैव वैकुंठगमन करू शकतात. पण सामान्य जे काही साधक पुरुष आहे, ज्याला युंजान योगी असं म्हणतात, त्याला जर एकदा ब्रह्मज्ञान झालं तर त्याचा हा अंतिम जन्म आहे. परत त्याला अगाकर्मे जे उरावे, तैते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पुन्हा मातेच्या उदरामध्ये गर्भ अवस्थेमध्ये त्याला प्रवास करण्याची आवश्यकता नाही. पण केव्हा? जर ब्रह्मज्ञान जर झालं तरच. जे ब्रह्मज्ञान झालं की त्याचा अंतिम जन्म आहे. मग काही व्यक्तीला ब्रह्मज्ञान होतं आणि लगेच त्यांचा देह पडतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणं मृच्छते. अंतिम काळामध्ये जरी एखाद्याची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाली तरी त्याला जन्म नाही पुन्हा. बरं, याच्यामध्ये असं आहे, जर प्रतिबंध असेल तर मग जन्म. भरतांना प्रतिबंध आहे, तिसऱ्या जन्मात ब्रह्मज्ञान झालं. नंतर त्या वामदेवांचं चरित्र सांगितलं आहे आपल्या शास्त्रामध्ये की त्यांना त्या आईच्या उदरात ब्रह्मज्ञान झालं, म्हणजे त्यांचा एक जन्म. भरतांचे 3 जन्म मानले आहे. पण ज्या काळात ब्रह्मज्ञान होतं तेव्हापासून पुढे जन्म मरणाची परंपरा नष्ट होऊ शकते. मग एखाद्याला जर अंतिम काळामध्ये ब्रह्मज्ञान झालं तरी कृतार्थ आहे. पण कधीकधी एखादा उत्तम अधिकारी असा असतो, कल्पना करा वामदेवासारखा महात्मा, ज्याला मातेच्या उदरातच ब्रह्मज्ञान झालं आणि पुढे जन्म झाला आहे. आता जन्माचं किती मोठा आनंद आहे. ब्रह्मज्ञान झालेलं आहे, आता फक्त आयुष्य शिल्लक राहील. आता दिवसचारी खेळी मेळी. आपण ते पाहतो की नाही, एखादा विद्यार्थी असतो बघा, महत्त्वाच्या परीक्षेमध्ये पास झालेला असतो, फार कष्ट केलेले असतात. कष्ट झाल्याशिवाय यशाचा आनंद उपभोगता येत नाही. यशाचा आनंद त्याला आहे ज्याने अभ्यासाचे कष्ट केलेले आहेत. ज्याला अभ्यासाचे कष्टच माहिती नाही त्याला यशाचा आनंद चाखता येत नाही. उत्तम अशा प्रकारचं यश संपादन केलं
आणि ज्या नवीन वर्षामध्ये त्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या मध्यंतरी काही कालावधी बाकी, मग तो अभ्यास करतो का? निवांत राहतो बघा. वर्षभर त्याला कुठं फिरता नाही आलं, जाता नाही आलं, कोणत्या मित्रासोबत गप्पा मारता नाही आल्या, तो मधल्या काळामध्ये आनंदात राहतो. तसं ज्या महात्म्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे आणि ज्याला कालांतराने आता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे, फक्त त्याच्या देहाचं आयुष्य शिल्लक राहिलं, मग तो कसा जगतो? आता दिवस चारी खेळी मेळी, त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. देहाचं प्रयोजन प्राप्त झालं, फक्त उर्वरित आयुष्य आनंदामध्ये व्यतीत करायचं. मग असा महात्मा योगाचं अनुष्ठान करू शकतो. ब्रह्मज्ञान झाला आहे, करू शकतो योगाचं अनुष्ठान. असा महात्मा इतरांना उपदेश करू शकतो किंवा असा महात्मा जगताच्या उपयोगाचा आहे. कारण स्वतःचं जीवन कृतार्थ झालं. मी काल ते बाबांचं एक वाक्य खूप गोड वाचलं आहे बघा. जर तुम्हाला भांडे स्वच्छ करायचे असेल ना, तर पहिल्यांदा आपले हात स्वच्छ करावे लागतात. नाहीतर आपले हात अशुद्ध आहे आणि एखादा भांडे स्वच्छ करायला लागला तर काय होईल? भांडे स्वच्छ नाही होणार. उलट झाले तर भांडे अस्वच्छ होतील किंवा भांड्याच्या अस्वच्छतेमुळे आपले हात पुन्हा घाण होतील. तसं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे त्यांनी इतराला सांगावं की तुमचं अंतःकरण शुद्ध करा. नाहीतर आपलं शुद्ध आणि त्यांना आपण उपाय सांगितले तर त्यांचंही शुद्ध होणार नाही. फार झालं तर आपलं जास्त मलिन होईल. किंवा म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना, पहिल्यांदा आपला उद्धार करावा आणि मग उरलाच वेळ आपल्याला तर मग जगताचा उद्धार. नाहीतर जगताचा उद्धार करता करता आपला राहायचा बाजूला, असं होऊन जाईल की नाही. जगाचा उद्धार करण्याकरता कोणी ना कोणीतरी व्यक्तिमत्व येणारच आहे किंवा जगाचं प्रारब्ध उदयाला येईल तेव्हा जगताचा उद्धार होणार आहे. आपला आपल्या हातात आहे. आपलं आयुष्य संपलं की आपला उद्धार कोणीच करू शकत नाही. म्हणजे आपल्या हातात आहे, शहाण्या माणसाने ते पहिलं करावं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून असा महात्मा ज्याला ब्रह्मज्ञान झालं पण आयुष्य मात्र शिल्लक राहिलेलं आहे, तो जगताला चांगल्या प्रकारे उपदेश देऊ शकतो. म्हणून जीवनमुक्त महात्म्याचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये आहे. आयुष्य शिल्लक असेल तो योगाचं अनुष्ठान करेल, कर्माचं अनुष्ठान करेल. किंवा ज्ञानोबाऱ्यांसारखा महात्मा असेल तर माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, असं म्हणून भक्तिमार्गाचं अनुष्ठान करू शकेल. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपला हाती, रिगाला भक्तिपंथी जगात देतो, याला जीवनमुक्ती म्हणतात. जीवनमुक्तीचं प्रकरण आपल्याकडे आलेलं आहे. मग काही शास्त्रकार जीवनमुक्ती मानत नाही, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मात्र जीवनमुक्ती मानलेली आहे. जे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. मार्गाधारी वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. का बरं? येथ वडील जे जे करीती, तया नामधर्म ठेविती, तेची येरानुष्ठिती सामान्य सकळ. केव्हा तैसे संत जगी, क्रिया करुणी दाविती अंगी. लोकांसाठी मात्र ते क्रिया करतात. म्हणून या जीवनाला उपयोगिता जीवन आहे. यालाच जीवनमुक्ती असं म्हणतात. जिवंत असताना मुक्ती प्राप्त झाली म्हणजे जीवनमुक्ती. आणि देह पडला मग मुक्ती प्राप्त झाली की विदेहमुक्ती. ज्याच्यात देह नाही विदेहमुक्ती, आणि ज्याच्यामध्ये देह आणि आयुष्य असल्यामुळे जिवंत आहे पण मुक्ती प्राप्त झाली जीवनमुक्ती. अशा जीवनमुक्त महात्म्याचे श्वास चालू राहतात. आणखीन एक वाक्य मी कोणाच्या तरी मुखातून ऐकलं होतं. त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, इच्छा संपलेली आहे. चांगलं ऐका बरं. इच्छा संपलेली आहे आणि श्वास शिल्लक आहे, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. श्वास संपल्याने इच्छा शिल्लक आहे, त्याला बद्ध अवस्था म्हणतात. म्हणजे एकाच्या इच्छा सगळ्या संपल्या आहे आता, खुंटल्या धावा तृष्णेच्या, पण श्वास म्हणजे आयुष्य शिल्लक आहे तर जीवनमुक्त आहे. आणि एकाचे श्वास संपले, मृत्यूला प्राप्त झाला, इच्छा मात्र काही संपलेल्या नाही, बद्ध अवस्था आहे. महात्म्याचे मात्र मुक्त अवस्था. या अवस्थेमध्ये तो भक्ती करो, कर्माचं आचरण करो किंवा योगाचं अनुष्ठान करो किंवा आपल्या आनंदामध्ये जसा राहायचा तसा राहो, काही फरक पडत नाही. ज्ञानोबा हे जीवनमुक्ती सांगत असताना आता पुढे अनेक प्रकारचे दृष्टांत आपल्या समोर देतात. खूप गोड आहे बघा. 423 क्रमांकाची ओवी. जरी महात्मा मुक्त झाला, ब्रह्मभावाला प्राप्त झाला, त्याचा मोक्ष कुठेही वाया जाणार नाही. मोक्ष त्याच्या नावावर जमा झालेलाच आहे आता, त्यामुळे त्याला काही अडचण नाही.
पण आयुष्य शिल्लक आहे, तर शिल्लक असणाऱ्या आयुष्यामध्ये कर्म होतं का? होतं ना. पण तो कर्म करतो आहे असं म्हणायचं नाही, मग त्याच्याकडून कर्म घडतं आहे असं म्हणायचं. कारण करणे याच्यामध्ये अहंकार आहे आणि घडणे याच्यामध्ये निरहंकारपणाचा भाव आहे, तिथं प्रारब्ध आहे. म्हणून आपण जर म्हटलो ना, आपण म्हणतो की नाही कीर्तनामध्ये, ही सेवा माझ्याकडून झाली, घडली, अहंकार घ्यायचं काही काम नाही. नाहीतर मग आपला अभ्यासच तेवढा आहे. मग लोक म्हणते, महाराज तुमचं हे वाक्य चुकलं आहे बरं, तुम्ही असं बोलायला, कीर्तनात तुमचं हे प्रमाण चुकलं आहे. मग दुःख होतं. त्यापेक्षा झालं कोणत्याही प्रकारचा अभिमान येत नाही. म्हणून केलं की अहंकार आहे आणि घडलं की निरभिमानी वृत्ती आहे. महात्म्याकडून सगळं घडतं. कसं? ते प्रारब्ध त्याच्याकडून कर्म करून घेतं. उदाहरण, वारा जरी वाजवणी ओसरे, तरी तो डोल रुखी उरे, का सेंदे दुर्ती राहे कापुरे वेचलेनी. या सगळ्या ओव्यांचा संबंध आहे ना, तो 28व्या ओवीमध्ये आहे बरं. पहिल्यांदा आपण सगळे दृष्टांत पाहू आणि नंतर सगळ्या ओव्यांचा प्रबंध शेवटी पाहू. भाव म्हणजे असा आहे की या 23व्या ओवीपासून तर 28व्या ओवीपर्यंत हे 6 ओव्यांचं एक स्वतंत्र प्रकरण आहे जीवनमुक्ती मानण्यासाठी. बघा, पहिलं उदाहरण आहे, वारा जरी वाजवणे ओसरे, तरी तो डोल रुखी उरे. कधी कधी वारा सुटतो. सामान्यपणे आता उन्हाळ्यामध्ये वारा बंद असतो, पण पावसाळ्याचे दिवस जवळ आले की प्रचंड प्रमाणामध्ये वारा, वावटळ, वादळ तयार होतं. आणि ते वारं एकदा वाहून गेलं की ते पाठीमागे आपल्या आळंदीत पण ते एकदा वादळ आलं होतं. ते समुद्र त्याचा केंद्रबिंदू होता, पण सुरू ते इथून झालं होतं. आणि मग सकाळपासून ढगाळ वातावरण, पक्षी इतस्ततः पांगलेले, सगळ्या झाडाच्या फांद्या एकमेकावर आदळायच्या. आता ते वारा वाहून गेला, पण वारा जरी वाहून गेला तर जे फांद्यांची हालचाल होती ती वारा गेल्याबरोबर बंद होते का? ते उदाहरण जर नसेल तुम्हाला पटत तर आपल्या अनुभवाचं उदाहरण, पंखा चालू करतो आपण, करतो की नाही? आणि पाठ झाला की पंखा बंद करतो, करावा अशी अपेक्षा आहे, आपण बंद करतो. मग आपण ती कळ दाबली, कळ म्हणजे मराठीत कळ म्हणतात, इंग्रजीत बटन, स्विच म्हणतात, ते आपण बंद केलं. बंद केल्याबरोबर पंखा बंद होतो का? नाही. त्याच्यामध्ये जी गती आहे की नाही, ती गती त्याला फिरवीतच राहते. तसं वारा जरी वाजवणी ओसरे, वारा वाजला म्हणजे वाहला आणि वाहिल्यानंतर ओसरे शांत झाला, तरी पण वाऱ्याच्या माध्यमातून जी क्रिया झाडामध्ये झाली होती ना, तरी तो डोल म्हणजे काय? झाडांचं हलणं चालणं. रुखी म्हणजे वृक्षामध्ये उरे, झाडामध्ये हालचाल मात्र उरलेली असते. वारा जातो वाहून, पण झाडाच्या फांद्या मात्र काही काळापर्यंत खालीवर होतच राहतात. वारा शांत झाला, लगेच झाड काही शांत होत नाही, त्याच्यामध्ये काही काळ का होईना हालचाल राहते. हे उदाहरणाचे सगळे भाव पुढे येणार आहे बरं. दुसरं उदाहरण, का सेंदे तृतीय राहे कापुरे वेचलेनी. सेंदे म्हणजे करंडा, विशिष्ट प्रकारची जागा असते त्याच्यामध्ये. किंवा आपण देवाच्या पूजेसाठी काही फुलं घेऊन जातो की नाही, पूजेची करंडी असते, त्यामध्ये कापूर वगैरे असतो. आणि कापूर घटक असा आहे की त्याला जर वारा लागला की तो संपून जातो. पण कापूर जरी संपला, सेंदे म्हणजे करंड्यामध्ये, धृती म्हणजे सुगंध, राहे पण केव्हा? कापुरे वेचलेनी. वेचणे म्हणजे नाहीसा झाला. जरी कापूर नाहीसा होऊन गेला तरी पण त्या पात्रामध्ये मात्र काही काळ सुगंध राहतो बरं. जाळला तरी सुगंध राहतो. आणि असा मोकळा ठेवला आणि कापूर संपला तरी पण त्याच्यामध्ये सुगंध मात्र अवशिष्ट राहतो. हे उदाहरण कशाकरता सांगायचे याचा रोख ध्यानात ठेवा. ज्ञानी पुरुषाला ब्रह्मज्ञान झालं की लगेचच्या लगेच त्याचा देह पडत नाही, काही काळापर्यंत त्याचा देह जिवंत राहतो. मग जेवढं प्रारब्ध असेल तेवढं. आणि जर यदा कदाचित असा प्रकार घडला, कसा की ब्रह्मज्ञान झालं आणि लगेच त्याचं शरीर शांत झालं, तो चुकूनही लोक पाठाला येणार नाही. नको रे बुवा जायला. चुकून जर आपली वृत्ती ब्रह्माकार झाली आणि आपलं ब्रह्मज्ञान झालं, मग परत माघारी येतं नाही, असं होईल की नाही प्रकार. पण तसा प्रकार नाही. ब्रह्मज्ञान झालं तरी पण शरीर मात्र काही कालापर्यंत जिवंत राहतं, जीवनमुक्ती आहे. आणखीन उदाहरण, कासरले या गीताचा समारंभो, न वचे वाहवले याचा क्षोभो, भूमी लोळवणी गेली आंबो ओल थारे.
दुसरं उदाहरण दिलं आहे, भूमी लोळोनी अंबू गेलिया ओल थारे. थारे म्हणजे राहणं, भूमी म्हणजे जमीन. जमिनीवर पाणी काही काळापर्यंत लोळलं म्हणजे काय, वाहलं, तरी पण पाणी वाहून गेलेलं आहे. पण ओल म्हणजे ओलावा जमिनीमध्ये काही दिवस राहतो. तिसरं उदाहरण दिलं आहे, ते मी मुद्दाम थांबलो होतो. गुरुवारी मारुती बाबा सांगत असता, एक काही माणसं असतात ना गायनाचे रसिक, तर ते आपल्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपल्या सगळ्या जगप्रसिद्ध असणारे गायक वादक येत असतात. आणि मग त्या बिचाऱ्यांचा जेवढा दीर्घ श्वास असेल तेवढा ते स्वर लावतात आणि एकच पद ते वारंवार आळवतात. पण त्यातला जो रसिक आहे ना, तो रसिक रात्री जर गायन ऐकायला बसला तर सकाळ कधी झाली हे त्यांना कळत नाही. मग ते गीताचा समारंभ संपून जातो. त्या रंगमंचावरचे कलाकार उठून जातात, प्रेक्षागृहातले सगळे प्रेक्षकही निघून जातात. पण ज्या रसिक असणाऱ्या श्रोत्याची, रसिकाची वृत्ती त्या गायनामध्ये मग्न झाली आहे, गायन जरी संपलं, सरले या गीताचा समारंभ, त्या गायनाचा समारंभ जरी संपला, पण वाहवले याचा क्षोभू न वचे. जो त्याच्यामध्ये वाहवला म्हणजे गढून गेलेला आहे, एकरूप झाला आहे. पहिल्याच काहींचा स्वर तर एवढा सुंदर असतो, त्याला स्वर्गीय स्वर असं म्हणतात. त्यानुसार सा जरी लावला तर सगळे असणारे प्रेक्षक समाधी अवस्थेला प्राप्त होऊन जातात. आणि हे कशावर अवलंबून असतं माहिती आहे का? त्या असणाऱ्या गायकाच्या साधनेवर अवलंबून असतं. आणि एखाद्या वक्त्याची वाणी ऐकायला सुरुवात केली तर माणसाला उठावंसं वाटत नाही का, त्या वाणीचं तप आहे. तसं एखाद्या गायकाचा स्वर कानावर जरी पडला तर ते ऐकतच राहावंसं वाटतं. त्याचं काय कारण? त्याची तपश्चर्या आहे. आणि जो त्याच्यामध्ये निमग्न झाला, क्षोभ म्हणजे काय, उच्च अवस्था, तरी पण ती अवस्था न वचे, त्याच्यातून जात नाही. गायन संपलं पण तो काही काळ त्यामध्ये असा डोलत राहतो बघा, दाद देतो. आणि कधी आता हे झालं उत्तम असणाऱ्या रसिकाचं लक्षण. पण बाबा सांगत असतात, कधी एखादा अडाणी व्यक्त गावाकडचा तिकडं जातो आणि तो का मला संधी मिळेल का इथं गायन करायला? म्हणजे काय तुमची योग्यता काय? म्हणे मी आमच्या गावातल्या भजनी मंडळाचा प्रमुख आहे, ज्याला विनंती केली तो मी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा गायक आहे, तर माझ्याकडं सूत्रसंचालन आहे, जिथं मलाच संधी नाही, तुला काय मिळणार आहे? आणि तो ऐकायला बसतो आणि ते उत्तम गायक म्हणतो, नाही मी बोलत, असं त्याचं पद असतं. आणि त्या पदाचं ते वारंवार आळवणूक करतो. हा खालचा व्यक्ती कंटाळतो, म्हणजे किती वेळ झाला नाही मी बोलत, नको बोलू, चाललो मी, जातो निघून. हा असणारा अरसिक व्यक्ती आहे. पण जो रसिक आहे तो मात्र त्यामध्ये वाहून गेला, गळून गेला, पुन्हा माघारी येत नाही, काही काळापर्यंत राहतो. का सरली या गीताचा समारंभ, न वचे वाहवले याचा क्षोभू, भूमी लोळून गेली अंबू. अंबू म्हणजे पाणी जमिनीवर वाहून गेलं तरीसुद्धा ओलावा मात्र काही कालापर्यंत राहतो. आपण शेतकरी आहे की नाही, पाऊस पडतो बघा, पाऊस पडला ना तर ते काही शेतकरी जे असतात ते त्याच्यामध्ये पाळी मारतात, म्हणजे औत चालवतात, कारण नंतर पाणी चांगलं साठावं. आणि नंतरही पाऊस चांगला जर पडला, गवत वगैरे निघून गेलं सगळं, जमीन लोण्याप्रमाणे मऊ होते बघा पावसाळ्यामध्ये, आणि पाऊस पडला तर त्या असणाऱ्या जमिनीवर एक साय तयार होते मातीची. ती साय वरतून दिसायला कठीण असते, पण तिच्या खाली मात्र झाडाला ओलावा मिळतोय बघा. म्हणून पाणी वाहून गेलं पण ओल थारे, ओलावा मात्र राहतो. हे तुम्हाला शेतात गेल्याशिवाय नाही कळणार. भूमी लोळवणी गेली अंबू ओल थारे. आणखीन एक उदाहरण देतात 5व्या क्रमांकाचं, आगा मावळलेनी अर्के संधीची भूमिके, ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी. आगा म्हणजे अरे अर्जुना, अर्के अर्क शब्द आहे सूर्याचा वाचक. मावळलेनी अर्के, सूर्य मावळला असता. आता सूर्य मावळला की नाही, पण सूर्य जरी मावळला तर काही कालापर्यंत मात्र प्रकाश राहतो. कसा? संध्येची भूमिके, संध्याकाळ आहे की नाही, आणि भूमिके म्हणजेच काय, पृष्ठभाग. ज्ञानोबा म्हणतात सूर्य मावळून गेला आहे, पण संध्याकाळाची जी काही जमीन आहे त्याला भूमिका म्हणतात. त्या भूमिकेवर कौतुकाने ज्योती दीप्ती, सूर्याची असणारी ज्योती म्हणजे प्रकाश, आणि दीप्ती म्हणजे काय, तेजस्वीपणा. त्या प्रकाशाचा तेजस्वीपणा काही काळापर्यंत आपल्याला दिसतो. जर आपण सूर्यास्त पाहिला तर सूर्य अस्ताला जातो बघा, पण अस्ताला गेला आणि त्याचं किरण जर आकाशामध्ये पडलं
तर ते आकाशामध्ये ते किरण परावर्तित होतात आणि सायंकाळी जर आपण पाहिलं ना तर तांबड्या वर्णाची कधी कधी सुवर्ण वर्णाचा रंग आपल्याला आकाशामध्ये दिसतो. अर्थात हे सायंकाळी पाहावं लागेल, हे मात्र असं काही दिसत नाही. मग सूर्य जरी गेला तर काही काळ त्याचा प्रकाश राहतो. पाणी वाहून गेलं तरी ओलावा राहतो. गायन संपलं तरी डोल राहतो. कापूर संपला सुगंध राहतो. किंवा पहिलं उदाहरण दिलं होतं, वारा वाहून गेला झाडात हालचाल राहते. आणखीन एक उदाहरण 2 देतात आणखीन. पैलक्ष भेदली आहे वरी बाण धावेची तव वरी जव भरली आथी उरी बळाची तया. बाण एखाद्या धनुर्धारी पुरुषाने त्या धनुष्याला बाण लावला आणि प्रत्यंच्या कानापर्यंत खेचली. मी महाभारतातले उदाहरण सांगतो, लक्षात येईल. महाभारतामध्ये ते भीष्माचार्य धारातीर्थी पडले. द्रोणाचार्याकडे ते पद आलं सेनापतीपद. काही केलं तरी कौरवाचं अति हानी होते आहे आणि पांडवांची मात्र काहीच हानी होत नाही. दुर्योधन रागवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं काहीतरी करा आचार्य, ज्यामुळे पांडवाचा निपात होऊन जाईल. द्रोणाचार्य हुशार होते. त्यांनी सांगितलं उद्या आपण आपल्या सैन्याची रचना वेगळी करू. नियम असा आहे की आपण व्यूहरचना केली की समोरच्याला त्याच्या विरुद्ध रचना करावी लागते. म्हणजे कल्पना करा, आपण जर सर्पाच्या आकाराची सैन्य रचना केली तर समोरच्या व्यक्तीला गरुडाच्या आकाराची रचना करावी लागते. त्याला सर्प व्यूहरचना किंवा गरुड व्यूहरचना असं म्हणतात. म्हणजे समोरचे विरोधी करावे लागते. पण आचार्यांनी सांगितलं एक काम करू, आपण सकाळी रचना वेगळी करू आणि मी इशारा दिला की त्या सैनिकाची रचना चक्रव्यूहामध्ये करायची. चक्रव्यूहाचं भेदन फक्त अर्जुनालाच माहिती, बाकी कोणालाच माहिती नाही. आणि आपल्यातल्या एका जणाने जायचं, म्हणजे किरकोळ आपल्यातल्या एका किरकोळ व्यक्तीने जायचं आणि अर्जुनाच्या समोर जाऊन मांडी थापटायची. चल हिंमत असेल तर ये माझ्यासोबत युद्ध करायला. आव्हान दिलं का जायचं पळून. म्हणजे अर्जुन जे त्याचा पाठलाग करतील. एकदा अर्जुन गेला की मग आपण चक्रव्यूहाची रचना करू, कारण भेदन करता येणार नाही आणि सगळ्या आपल्याला पांडवांचा नाश करता येईल. झालं तसं. सकाळी युद्धाला प्रारंभ झाला. एक सामान्य असणारा काडी पैलवान गेला अर्जुनाकडे, म्हणे हिंमत असेल तर माझ्यासोबत युद्ध कर. आला अर्जुनाला राग आणि तू गेला पळायला. आता पळून गेला तर त्याचा पाठलाग केलाच पाहिजे. अर्जुनजी बऱ्याच दूरदेशापर्यंत गेले आणि मग द्रोणाचार्यांचा इशारा झाला, रचना बदलली. होती सामान्य पण झाली चक्रव्यूहाची रचना. भेदन करायचं कुणालाच माहिती नाही. पण तिथे मात्र एक जण होता की ज्याने मातेच्या उदरामध्ये चक्रव्यूहाचं भेदन करण्याची प्रक्रिया ऐकली होती. कोण? अभिमन्यू, सुभद्रा मातेचा मुलगा. त्यांनी सांगितलं पिताश्री काळजी करू नका, माझ्या मागं या तुम्ही, मी चक्रव्यूहामध्ये प्रवेश करतो. फक्त माहिती प्रवेश करायचा आहे, बाहेर पडायचं माहितीच नाही. कारण तिथं डोळा लागला होता. सुभद्रा मातेला पुढचं ऐकावं पण झोप लागली. पण ते अभिमन्यूने मात्र त्या अवस्थेमध्ये ऐकलं. गर्भामध्ये गर्भसंस्कार एवढे महत्त्वाचे आहे. त्या काळात जे शिकलं जातं ते आयुष्यभरही परत शिकलं जात नाही. त्याने ते ऐकलं, प्रवेश केला. पण अभिमन्यूचा प्रवेश झाला आणि चक्रव्यूहाचं तोंडच बंद झालं. 4 पांडव मागेच राहिले. अर्जुनजी तर पुढे दूर देशापर्यंत गेलेले आहेत. शेवटी बिचारा अभिमन्यू एकटाच लढला आणि त्याच्यासोबत यांनी अधर्माचं युद्ध केलं. धर्मयुद्धात नियम असा आहे की डोक्यावर मुकुट नसेल तर युद्ध करू नये. एकटा असेल तर एकट्यानेच युद्ध करावं. त्याच्या हातात शस्त्र नसेल तर युद्ध करू नये. तो रथावर आरूढ नसेल तर युद्ध करू नये. त्याच्या अंगावर चिलखत नसेल तर युद्ध करू नये. असे सगळे नियम होते. पण या कौरवांनी सगळे नियम पायदळी तुडवले आणि एकट्या अभिमन्यूच्या बरोबर सगळ्यांनी युद्ध केलं. बिचारा धारातीर्थी पडला. जाता जाता जयद्रथाने तो लत्ता प्रहार केला. विटंबना केली ना अभिमन्यूच्या देहाची. सायंकाळी ती बातमी शिबिरामध्ये कळाली. सायंकाळी ते शिबिरामध्ये सगळी शांतताच. आता इथं एवढी असेल तर तिथं काय असेल, पूर्ण शांत होऊन गेली. आणि मग अर्जुनाने मागचा पुढचा विचार न करता प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत एकतर जयद्रथ मारला जाईल, नाहीतर हा अर्जुन अग्निकाष्ठभक्षण करेल. बातमी रात्रीच सगळीकडे पसरली. ते कौरवाच्या पक्षातले म्हणले, एक काम करा, जयद्रथा तो फक्त उद्या दिवसपर्यंत आहे ना शिबिरातून बाहेर येऊ नको.
एकदा सूर्यास्त झाला तर तू जर सापडलाच नाही तर अर्जुन अग्नीमध्ये उडी घेईल, आणि अर्जुनाने उडी घेतली तर युद्ध जिंकल्यातच जमा आहे. कधी कधी एखाद्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज असतो ना, तो जर बाद झाला की सामना जिंकल्यातच जमा आहे. तसा तो महत्त्वाचा आहे. झालं, जयद्रथाचा काही शोध लागेनाच. सकाळी युद्धाला प्रारंभ झाला, 11-12 वाजले, जयद्रथ सापडत नाही. सायंकाळचे 4 वाजले, घामाघूम झाले, सापडत नाही. शेवटी 5 वाजले सायंकाळचे, 1 तासच उरला. आता सूर्यास्त होणार आणि जयद्रथ काही सापडत नाही. भगवंताच्या लक्षात आलं, हा तर आपल्याला काही म्हणणार नाही, पण आपला उपयोग काय आहे. भगवंताने मायेचा प्रयोग करून सुदर्शन चक्र आडवं लावून सूर्यास्त झाला. शंखध्वनी झाला. आता सूर्यास्त झाला, युद्ध करायचं नाही, सगळ्यांनी युद्ध बंद करा. केलं युद्ध बंद. भगवान म्हणले, अर्जुना त्या आपला कालचा शब्द नाही का, काल दिलेला जाहीरनामा करा पूर्ण म्हणे. मग सरण रचलं, अग्नी लावला, आणि तेवढ्यात जो कोंडूनी धरीनं जीवे जयद्रथ होता ना, जो शिबिरात कोंडून ठेवला होता तो बाहेर आला. त्याने ते पाहिलं. पाहिल्याबरोबर मागे नाही पुढं आला. भगवंताने म्हणले, अर्जुना काय करतो म्हणे, प्रदक्षिणा करतो अग्निकुंडाला. आणि ते धनुष्य कोण घेऊन जाईल. गांडीव नावाचं धनुष्य आहे की नाही, त्याला बाण लाव. बाण लावायचं आणि बाणासहित धनुष्यासहित अग्नीत प्रवेश करून जा स्वर्गाला. लावला धनुष्याला बाण. प्रदक्षिणा 2 पूर्ण झाल्या. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण होता होता आली की जयद्रथ समोर आला आणि तो म्हणला, काय पाहतो काय, अग्नीत उडी घे, मला मारणार होता ना तू. हे बघ जयद्रथ समोर आहे. शत्रू टप्प्यात आला. भगवान वाट पाहत होते. जोपर्यंत शत्रू टप्प्यात येत नाही तोपर्यंत स्ट्राईक करता येत नाही ना. सर्जिकल असो किंवा एअर स्ट्राईक असो, ते करण्याकरता शत्रू टप्प्यात यावा लागतो. भगवंताने सुदर्शन चक्र बाजूला काढून घेतलं आणि सांगितलं, हे बघ अर्जुना, तो सूर्य, सर्वनाम तसंच आहे की नाही, का असं म्हणायचं, तो जयद्रथ आणि हा सूर्य असं नाही म्हणता येत. तो सूर्य आणि हा जयद्रथ. सर्वनाम जवळचं असेल तर हा ही हे, आणि दूरचं असेल तर तो ती ते. ऐका नाही, मराठी व्याकरण पहिलं वर्ष. म्हणून तो सूर्य, हा जयद्रथ, आणि बाण असा मारायचा म्हणे की याच्या वडिलांच्या हातामध्ये हे मस्तक जाऊन पडलं पाहिजे. म्हणजे का बरं, जयद्रथाच्या बापाने तपश्चर्या केली होती आणि त्याने सांगितलं होतं की माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडण्याकरता जो कारण ठरेल त्याच्याही मस्तकाचे 100 तुकडे होते. म्हणजे अर्जुना, तू जर मस्तक उडवलं आणि ते जमिनीवर पडलं तर तुझ्याच मस्तकाचे 100 तुकडे होते. आता बाण असा मारायचा की जयद्रथाचं मस्तक वनात तपश्चर्या करत असणाऱ्या त्याच्या बापाच्या हातात जाऊन पडलं पाहिजे. तसाच बाण मारला. लक्ष भेदली आहे वरी. त्या बाणाचं लक्ष काय होतं, जयद्रथाचं मस्तक. आता लक्षाचा भेद झाला की नाही, मग बाण थांबला का, नाही नाही नाही. बाण धावेची तववरी. बाण तोपर्यंत धावतच राहिला. कुठपर्यंत, म्हणजे जोपर्यंत भरली आथी उरी बळाची तया. उरी म्हणजे उरलेलं, शिल्लक राहिलेलं, आणि बळाची असणारी शिल्लक अवस्था. जोपर्यंत बाणामध्ये वेग असतो तोपर्यंत बाण धावत असतो. किंवा आपण एखाद्या फळाचा वेध घेतला, फळाचं छिद्र पडून बंदुकीतून गोळी निघून गेली तरी पण गोळी मात्र पुढं धावतच राहते की नाही. तसं या जयद्रथाचं मस्तक बाणाने छेदलं आणि ते वनात असणाऱ्या त्या वृद्ध क्षत्राच्या हातात जाऊन पडलं. तो बिचारा तपश्चर्या करत होता आणि आपल्या हातात काय पडलं पाहिलं तर पहिल्यांदा त्याला असं वाटलं नारळच पडलं. सवय आपल्याला. नंतर पाहिलं तर आपल्या मुलाचं मस्तक. दोन्ही हात बाजूला झाले. बाजूला झाल्यानंतर वरदान काय होतं, माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडण्याकरता जो कारण ठरेल. कारण कोण ठरलं, स्वतः तोच. त्याच्याही मस्तकाचे 100 तुकडे होऊन गेले. भक्तराज अर्जुनजी सुखरूप वाचले. हरीची या भक्ता नाही भय चिंता, असं दुःख निवारिता नारायण असा त्याचा अर्थ आहे. पै लक्ष भेदली आहे वरी, बाण धावेची तव वरी, जव भरली आथी उरी बळाची तया. अंतिम उदाहरण देतात, नाना चक्री भांडे झाले, ते कुलाले परते नेले, परिभ्रमेची ते मागिले भवंडिले पणे. कुलाल म्हणजे कुंभार, चक्री आता त्याचं ते भांडवल आहे ना. प्रत्येक व्यवसायाचं काही ना काहीतरी भांडवल असतं. कुंभार असेल तर त्याला मातीपासून मडके तयार करायचे असतात.
मग त्याचं भांडवल काय आहे? माती. चक्र म्हणजे चाक, त्या चाकाला गती देण्याकरता दंड, माती वाहून आणण्याकरता गाढव, हे त्याचं भांडवल आहे बिचाऱ्याचं. नसेल ते तर मग डोक्यावरच माती आणावी लागते. आणि मग तो कुंभार त्यामध्ये गती देतो, चक्रावर गती देतो. हे ज्ञान फक्त कुंभाराला आहे बरं. कोणत्या मातीपासून घट तयार होऊ शकतो, तो किती प्रमाणामध्ये भाजायचा, कसा तयार करायचा, हेच फक्त कुंभारालाच माहिती आहे. मला आठवतं आहे आमच्या गावाकडे गणपती बसविण्याच्या प्रसंगाला आम्ही काही बाजारातून गणपती विकत आणत नसायचो. ते गणपती कुठून आणायचे? गावातल्या कुंभारापासूनच विकत घ्यायचे. आता आहे की नाही मलाही माहिती नाही. गणपतीमध्ये आपण इकडंच असतो ना, त्यामुळे आपल्याला तिकडचं काही माहिती नाही. किंवा बैल पोळ्याला ते बैल गावातूनच विकत घ्यायचे असतात, असा त्याचा अर्थ. मग तो त्या चक्राला गती देतो. चक्री सप्तमी, चक्रावर भांडे झाले, मातीचं भांडं तयार झालं. आणि ते तयार झालं भांडं तर ठेवायचं असतं का? ठेवायचं, पण काढून बाजूला ठेवायचं. ते कुलाले म्हणजे कुंभाराने परते दुसरीकडे नेले. ते भांडं कुंभाराने दुसरीकडे घेऊन गेला. मग आता भांडं नेल्याबरोबर चाक थांबतं का? नाही. परिभ्रमेची ते मागिले भवंडिलेपणे, ते असणारं चाक मागची त्याला जी गती दिलेली आहे ना, त्या गतीमुळे मात्र फिरतच राहतं. या सगळ्या उदाहरणातून काय सांगायचं? ज्ञानोबा पुढे सांगतात, तैसा देहाभिमान गेलिया, देह जेने स्वभावी धनंजया, जाले ते या पैसया चेष्ट विचते. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचा देहाचा अभिमान गेलेला आहे. कशाने जातो? देहाच्या ठिकाणचा अभिमान म्हणजे अहम देह, देहोहम. आणि देहोहमला घालायचं असेल तर त्याला ब्रह्म अहम व्हावं लागतं. म्हणजे ज्याला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झालं, त्या अहम ब्रह्मामध्ये देहभ्रम निघून जातो. देहाभिमान गेलिया, देहाचा अभिमान जात असतो, देह नाही जात. चांगला आहे का बरं? ज्ञानी पुरुषाचा अभिमान जातो, देह राहतो. सामान्य पुरुषाचा देह जातो, पण जन्मजन्मांतरामध्ये अभिमान मात्र राहतो. देहाभिमान गेलिया, देह जेने स्वभावे धनंजया झाली. देह मात्र ज्या स्वभावामुळे अर्जुना झालेला आहे, तो स्वभाव म्हणजे संस्कार येतो कर्मातून म्हणजे प्रारब्धातून. देह जेने स्वभावे धनंजया झाली, देह ज्या स्वभावामुळे निर्माण झाला आहे, तो स्वभावच आपैसया चेष्ट विचते. आपैसया म्हणजे आपोआप त्या ज्ञानी पुरुषाकडून ते प्रारब्ध कर्म करून घेत आहे. मागे दिलेल्या उदाहरणाप्रमाणे त्या बाणाने लक्षाचं वेधन केलं आहे, पण बाणात गती आहे, तोपर्यंत धावतच राहतो. तसा ज्ञानी पुरुषाचा देहाचा अभिमान गेला आहे, पण देहाला देलेलं आयुष्य त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि जोपर्यंत प्रारब्धाची गती देहात आहे, तोपर्यंत देहाची कर्म चालूच राहतात. देह जेने स्वभावी धनंजया, जाले ते या पैसया चेष्ट विचते. कशी चेष्टा होते? ज्ञानी पुरुषाचे कर्म संकल्परहित असतात. म्हणजे काय? हे कर्म मी करेन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे हे जयाचे मन विटाळे ना. मी कर्म करणार आहे, हे कर्म मी सिद्धीला घेऊन जाणार आहे, असा संकल्प ज्ञानी पुरुषाच्या मनात नसतो. संकल्पा वाचून ती कर्म आपोआप घडत राहतात, असा त्याचा अर्थ. याकरता उदाहरण देतात, संकल्पविन स्वप्न न लाविता दांगीचे बन, न रचिता गंधर्वभुवन उठी जैसे, आत्मयाचने उद्यमे विन, तैसे देहादी पंचकारण होय आपणया आपण क्रिया जात. 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. आता आपल्याला स्वप्न जे पडतं आपल्या हातात आहे का? आणि जर आपल्या हातात असतं, आपल्याला स्वप्न पडावं, तर मला असं वाटतं दररोज आपण प्रधानमंत्रीच झालो असतो किंवा राजाच झालो असतो ना. पण तसं मात्र घडत नाही. संकल्पा वाचून आपल्याला स्वप्न सहज पडतं. किंवा न लाविता दांगीचे बन म्हणजे वन, आणि दांगी म्हणजेच काय? अरण्य. अरण्यामध्ये असणारे झाडं कोणी लावतं का? आपोआप येतात. आश्चर्य असं आहे, अरण्यातले झाडं आपोआप लावले म्हणजे आपोआप निसर्गाने लावले जातात, चांगले राहतात. आणि एरवी आपण झाडे लावा झाडे जगवा म्हणतो, पण झाडं मात्र काही लागत नाही. फक्त एवढंच होतं की दरवर्षी झाडं नवीन असतात,
खड्डेत येत असतात. न लाविता दांगीचे बन हे आपलं आहे. न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. आपण जर आकाशात पाहिलं की नाही, असे वेगवेगळ्या प्रकारचे ढग निर्माण होतात बघा. आणि त्या ढगाकडे पाहिलं तर कधी कधी कापसाचा आपल्याला फार मोठा ढीग दिसतो, कधी कधी एखादं महल दिसतं, कधी एखादा राजवाडा दिसतो, त्याला गंधर्व भुवन म्हणतात. मग आता ते आकाशामध्ये दिसणारं जे गंधर्व भुवन आहे, त्याचा पाया कोणी घेतला, त्याचं भूमिपूजन कोणी केलं, बांधकाम कोणी केलं, प्लास्टर करायला कोण आलं होतं, वास्तुशांती कोणी घातली, घडतं कधी. न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. संकल्प वाचून स्वप्न, न लावता अरण्यातलं वन. आणि रचना न करता गंधर्व भुवन ज्याप्रमाणे निर्माण होतं, अगदी त्याचप्रमाणे आत्मयाचे उद्यमे विन. जो आत्मा आहे ना, आपलं स्वरूप सच्चिदानंद ब्रह्म किंवा सत्यम ज्ञानम अनंतम असणारं ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणजेच काय, आत्मा. त्या आत्मस्वरूपाच्या उद्यमा वाचून देहादी पंचकारण, देह, त्यानंतर जीव, विविध प्रकारचे करण, विविध प्रकारच्या चेष्टा, आणि पाचवं असणारं दैव, जे मागच्या श्लोकात येऊन गेलं आहे. देहादी पंचकारण होय आपणया आपण क्रिया जातं. आपल्याकडून घडणाऱ्या क्रियेच्या समूहाला आपणच कारण होतं. आत्मा काहीच करत नाही, क्रिया मात्र सगळ्या आपोआप घडतात. पै प्राचीन संस्कार शेषे पाचही कारणे सहेतुके. काम विजते का अनेके कर्माकारे. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, पूर्वजन्मेतला असणारा जो प्रारब्धाचा भाग, तो प्रारब्धाचा भाग कर्म संपतं, पण कर्माचा संस्कार मात्र अवशिष्ट राहतो. जसं की आपण एखाद्या तांब्यामध्ये दूध ठेवलं, ते दूध आपण एखाद्या पात्रामध्ये ओतून दिलं आणि पाण्याने तांब्या धुवून ठेवला, जर त्याचा वास घेतला तर दुधाचा वास येतो. दूध आहे का त्याच्यात? दूध नाही, पण दुधाचा सूक्ष्म संस्कार मात्र आहे. तसं मागच्या जीवनामध्ये आपण कर्म केलं तर कर्म संपून जातं, पण कर्माचा संस्कार मात्र अंतःकरणात राहतो, आणि तो संस्कार मागचा बरं या जन्मात आपल्याला कारण ठरतो. त्याला म्हणतात प्राचीन संस्कार शेषे. संस्काराचा शेष भाग शिल्लक राहिला पूर्वजन्मातला, त्याच्याद्वारे पाचही कारणे, हे देह, त्याच्यानंतर जीव, करण, चेष्टा आणि दैव, पाचच्या पाच कारणे सहेतुके, कारणासहित निमित्त कारणासहित, अनेके कर्माकारे काम विजती. अनेक प्रकारच्या कर्माच्या आकाराने ते कष्ट करतात किंवा क्रिया करवितात, कर्म करतात. आत्मा काही करत नाही, पण हे पाचच उपादान कारणं, पाचच निमित्त कारणं कर्माला मात्र निर्माण करतात. आणि अशा महापुरुषाकडून प्रारब्ध कर्म करून घेत आहे, तो स्वतः काही करत नाही. मग त्या कर्मात शुभ कर्म हो किंवा चुकून अशुद्ध कर्म हो, काही फरक पडत नाही. आणखीन एक बारकावे त्यातला, ज्ञानी पुरुषाकडून जरी यदा कदाचित चुकीचं कर्म झालं तरी त्यामध्ये पण जगाचा उद्धारच आहे, उद्धारच आहे. महापुरुषाचा शापसुद्धा उद्धाराला कारण असतो बरं. नारदांनी त्या कुबेरपुत्राला शाप दिला, जा म्हणे तुम्ही झाडं होऊन जासाल. ते अर्जुन वृक्ष झाले, पण तो शापही भगवंताने उखलबंधनाच्या निमित्ताने त्यांचा उद्धार केला. म्हणजे त्या कर्मच झालं की नाही. शापाचं कर्म म्हणजे काय, वाईटच कर्म आहे की नाही. एखाद्याला उपदेश दिला तर चांगलं कर्म आहे, पण दोन्ही प्रकारच्या कर्मात मात्र उद्धार जगाचा आहे. ते पुढे ज्ञानोबारे सांगतात, तया कर्मा माझी मग संहोरो अथवा जग, अथवा नवे चांग अनुकरो. परी कुमुद कैसेने सुखे, ते कमळ कैसे फाके, ही दोन्ही रवी न देखे जया परी. तया कर्मा माझी मग, त्या महापुरुषाच्या त्या कर्मामध्ये. कोणतं कर्म? प्रारब्धाच्या संस्काराच्या अवशिष्ट भागापासून जे तयार होतं त्या कर्मामध्ये. मग आघवे जग संहोरो, सगळ्या जगाचा संहार झाला. अथवा नवे चांग अनुकरो, किंवा नवीन चांगलं एखादं जग निर्माण झालं. तो कर्म करतो आहे, त्या कर्मात जगाचा संहार झाला काय तरी ज्ञानी पुरुषाला पाप लागत नाही. आणि नवीन एखादं जग नवीन निर्माण झालं तरी त्याचंही पुण्य लागत नाही. ते दोन्ही तो पाहत नाही. कसं? उदाहरण दिलं आहे सूर्याचं. परी कुमुद कैसेने सुखे. दोन प्रकारची कमळं आहेत ना, एक सूर्य विकासिनी आणि एक चंद्र विकासिनी. आता सूर्याचा उदय झाला ना, तर जे चंद्र विकासिनी असं त्याला कुमुद म्हणतात. सूर्याच्या उदयाने ते सुकून जातं,
आणि सूर्यविकासिनी प्रफुल्लित होतं. म्हणजे दोन परिणाम झाले. एका सूर्याच्या आगमनाने एक मिटून गेलं आणि एक प्रफुल्लित झालं. सूर्य दोन्ही पाहत नाही. परी कुमुद कैसेने सुके, ते कसं सुकतं आहे, किंवा ते कमळ कैसे फाके, सूर्यविकासिनी कमळ कशा प्रकारे प्रफुल्लित होत आहे, हे दोन्ही रवी न देखे जिया परी. या दोन्ही गोष्टी ज्याप्रमाणे सूर्य पाहत नाही तसं ज्ञानी पुरुष शुभ आणि अशुभ दोन्हीकडे लक्ष देतच नाही. का विजो वर्षोनी आभाळ ठिकर्या तो भूतळ, अथवा करू शाळळ पर्जन्यवृष्टी, तरी तया दोही ते जैसे नेनिजेचे का आकाशे, तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी, तो देहादिकी चेष्टी घडता मोडता ही सृष्टी, न देखे स्वप्नदृष्टी चेला जैसा. विजो वर्षोनी आभाळ, विजांचा वर्षाव होऊन आभाळ ठिकर्या तो भूतळ, आभाळामध्ये विजा चमकतात, फार मोठ्या पाण्याचा वर्षाव होतो आहे आणि ते सगळं पाणी जमिनीवर आदळल्यामुळे ठिकर्या आतो भूतळ. या संपूर्ण पृथ्वीच्या ठिकऱ्या जरी झाल्या तरी पण आकाशावर काही परिणाम होत नाही. का आकाश ओलं होतं, विजेना कापतं, अजिबात नाही. किंवा अथवा करू शाडळ पर्जन्यवृष्टी, शाडळ म्हणजेच काही हिरवेगार गवत, पावसाचा वर्षाव झाला आणि सगळीकडे हिरवगार गवत उगवायला आलं तरी आकाशावर काही परिणाम होत नाही. तरी तया दोहीचे जैसे नेनिजेचे का आकाशे, आकाश ज्याप्रमाणे त्या दोन्ही असणाऱ्या घटनेला पाहत नाही, तैसा त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष देहातच राहतो. त्याच्या प्रारब्धाने देहाकडून कर्मे घडतात, पण तो मात्र देहाला पाहत नाही. देहीच जो असे विदेहदृष्टी, विदेहदृष्टी म्हणजे देहातीत अवस्था, देहाच्या अभिमानरहित असणारी अवस्था. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्यांगा, किंवा असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा. आहे देहातच, पण देहाचा मात्र संबंध कोणता लागत नाही, त्याला विदेह अवस्था असं म्हणतात. आणि मग असा महात्मा देहादिकी चेष्टी घडता मोडताही सृष्टी, देहादिक पंचकारणापासून चेष्टेपासून ही सृष्टी घडावी किंवा त्याची मोडणी व्हावी तो पाहतच नाही. कसं? स्वप्नदृष्टी चेला जैसा. जसा एखादा व्यक्ती जागा झाला तर ज्याप्रमाणे ते स्वप्न पाहत नाही, का पाहतो? जागा झाला तर स्वप्न कसं पाहतो? अरे स्वप्न फक्त प्रतीती मात्र आहे, स्वप्नाचा आपला काही संबंध नाही. तसा आता सामान्य जागा झाला तर स्वप्नाला पाहत नाही, हा तर आपल्या आत्मस्वरूपावर जागा झाला, त्यामुळे देहादिक कर्माकडे तोही लक्ष देत नाही. आणखीन हा झाला त्याचा विचार. ज्ञानी पुरुष आपल्या भूमिकेच्या माध्यमातून कर्माकडे काहीच पाहत नाही, पण ज्यालाही नजर नाही ते अज्ञानी पुरुष त्या पुरुषाकडे मात्र वेगळ्या पद्धतीनं पाहतात. तो प्रकार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुका